रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. लोकशाहीचा झरा वारकरी खरा ही आपण मालिका सुरू केलेली आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विविध पैलूंची चर्चा त्याच संप्रदायातले असलेले जयंत देशपांडे धानोरकर किंवा सांप्रदायिक भाषेत सांगायचं तर ह भ प जयंत महाराज देशपांडे धानोरकर असं गंमत सोडा. पण एका गोष्टीसाठी मी जयंतराव आज तुम्हाला मुद्दाम जरा वेगळा विषय तुमच्यासमोर ठेवायचा आहे. तुम्ही स्वतः त्याचं एक प्रतीक आहात. वारकरी सांप्रदायिक म्हणल्याच्या नंतर विशिष्ट पद्धतीचा पेहरा, टिळे, माळा आणि विशेषतः माळा घालण्याचं काही नाही, त्याचं प्रदर्शन करण्याची वृत्ती. आणि आता ही सार्वत्रिक ठिकाणी, खूप ठिकाणी आपण वारकरी सांप्रदायिक कसे आहोत हे असण्याच्या पेक्षा दाखवण्यातच जास्त सुरू झालेलं आहे. दुसरं एक जो माझा आक्षेपाचा मुद्दा आहे की प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाने जी आचारसंहिता सांगून दिलेली आहे, रोजच्या जगण्यामध्ये ज्या गोष्टींचा वापर करायचा आहे, जे निग्रह पाळायचे आहेत, जे आचार नियम त्यांचं पालन करायचं आहे, ते राहिलं बाजूला आणि एक दृश्य स्वरूपातलंच फक्त काहीतरी वारकरी संप्रदायाच्या नावानं दिसतं आहे. म्हणून मला एक तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारायचा की संप्रदायामध्ये जे सांगितलं ते वेगळं. आज आता तुम्ही साध्या कपड्यामध्ये बसलेले आहात, साध्या पद्धतीनं आपण बोलतो, पण ते जे सगळे त्यांचे नैतिक पातळीवरचे ज्या भूमिका आहेत त्या तुमच्यासारख्यांना मान्य आहे, म्हणून तुम्ही तशा अर्थाने वारकरी आहात. वरवरचं काय आहे ते न बघता मूळ काय आहे ते बघा. आणि आता झालं उलटं नेमकं की प्रत्यक्ष मुळात काय ते राहिलं बाजूला आणि वरवरचं दाखवणच चाललंय. ते सुरेश गायत्री नावाच्या आमच्या मित्राची एक कविता फक्त तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे तुम्हाला हा विषय मला कुठं न्यायचा आहे की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, माणूस कसं ते फिरकेना. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, माणूस कसं ते फिरकेना. मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गर्दी पेलवता पेलवेना, गर्दी पेलवता पेलवेना. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलेली माणसं आहेत असा माझा आरोप आहे. तुमचा तर अनुभव आणि अभ्यास आहे. तुम्ही थोडंसं या संदर्भात आजचा म्हणजे ह्या गेल्या 20-25 वर्षातली परिस्थिती, आपल्या आजूबाजूला व्यक्ती आणि संस्था आणि वारकरी संप्रदायाच्या नावानं जो काही गोंधळ चाललाय आणि मूळ वारकरी संप्रदायाची शिकवण, ह्याच्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांगा तुम्ही. श्रीकांतराव, खूपच महत्वाचा पण तितकाच अवघड असा विषय तुम्ही मांडलेला आहे. मी पण वारकरी म्हणून गेल्या 20-25 वर्षाचा जो साक्षीदार आहे या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या विस्ताराचा आणि त्याच्याबद्दलच्या वाढणाऱ्या चर्चेचा, माझ्याही मनामध्ये हे प्रश्न तुम्ही म्हणालात ते तशा प्रकारचे प्रश्न आहेत. काय झालं, गेल्या 10-20 वर्षामध्ये वारकरी संप्रदायाबद्दलची उत्सुकतेमधून म्हणा किंवा अन्य कारणांमुळे म्हणा, चर्चेत आलेला संप्रदाय म्हणून आपण वारकरी संप्रदायाकडे बघू शकतो. आमच्या वारीमध्ये वाढणारी गर्दी, आमच्या मंदिरांना वाढणारी गर्दी, आमच्या सप्ताहाचं वाढलेलं प्रमाण, आमच्या कीर्तनांची वाढलेली संख्या आणि आमच्या संबंधी माध्यमामधनं, वेगवेगळ्या माध्यमातनं मांडले जाणारे विषय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं वाटायला लागतं की वारकरी संप्रदायाचा विस्तार प्रचंड वेगाने व्हायला लागलेला आहे. आता गंमत अशी आहे की तुम्ही तुमच्या मित्रवर्याच्या कवितेचा उल्लेख केला, तो अंतरंग आणि बाह्यरंगाचा विषय आहे. आता आमचा संप्रदाय बाह्यरंगाने वाढला असं आम्हाला म्हणता येऊ शकतं. मी असं म्हणू शकत नाही की ही सूज आहे, पण एका मर्यादित अर्थाने ही सूजच आहे. आणि मग ही सूज बाह्यरंगाने तुम्हाला दिसायला लागलेली आहे, परंतु अंतरंगामध्ये वारकरी संप्रदायाचा विचार तसा पद्धतीने मांडून, तसा तो पेलून, तसा तो पचवून त्याप्रमाणे वर्तन करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये वाढते का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे सगळं बघत असताना मग अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये एकमेकाशी लोकांचा व्यवहार वारकऱ्याचा आहे का, तोही महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे दोन पातळीवर विचार करावा लागेल की वारकरी संप्रदाय म्हणून जे घेतात ते आपला अंतर्गत व्यवहार त्या संप्रदायाला अनुसरून करतात का, आणि वारकरी संप्रदाय म्हणून घेतात आणि जेव्हा ते सर्व समाजामध्ये व्यक्त होतात स्वतःच्या त्या नामाभिधानासह, तेव्हा ते वारकरी असल्याचा प्रत्यय देतात का. अशा दोनही पातळीवरती विचार करावा लागेल. दुर्दैवाने परिस्थिती थोडी वेगळी आहे. ती अशी आहे बघा की सांगणं एक आणि करणं एक, अशा पद्धतीने सांगायला सगळं चांगलं सांगायचं आहे, करत असताना मग जे पेलवेल, जे मानवेल तेवढंच आपल्याला करायचं आहे, अशा प्रकारची एक भूमिका तुम्हाला दिसेल. मी कधी बघितलं नव्हतं वारकरी कीर्तनकारांनी जॅकेट घातलेलं, कधीच बघितलं नव्हतं.
वारकरी कीर्तनकारांनी स्टार्च केलेले कपडे मी कधी बघितले नव्हते. त्याच्या डोक्यावरची कडक टोपी मी कधी बघितलेली नव्हती. तो फेटा होता, सुती फेटा होता, कधी पांढरा होता, कोणी पालकोल ज्याला आपण म्हणतो रेशमी, एखादा पिवळ्या रंगाचा, एखादा लाल रंगाचा, अशा प्रकारचा ते कोणी शिष्यांनी दिला तर तो ते महाराज ते प्रसंगानुसार ते वापरायचे. परंतु आपल्या वेशभूषेकडे लक्ष देणं, आपल्या गंधाचे वेगवेगळे, आम्ही फक्त टिळा लावतो, म्हणजे टिळा लावणं हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचं आहे. अष्टगंध गोपीचंदनाचा टिळा लावायचा आणि त्याच्यावरती बुक्क्याचं एक बोट लावायचं, हे आमचं काय म्हणता येईल कपाळावरचं आमचं गंध होतं. आता त्या गंधाची डिझाईन यायला लागलेली आहे. म्हणजे जसं ते रांगोळ्या काढायसाठी लोक, मेहंदी काढायसाठी लोक, तशा पद्धतीने आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. आता दाखवणे पण मी दाखवतो, ही अत्यंत सामान्य अशा प्रकारची माळ आहे, याच्यामध्ये काहीच नाही. आता त्या माळेला 4 पदरी 5 पदरी, म्हणजे ते मंगळसूत्राच्या पलीकडे सोन्यामध्ये मडवलेली, चांदीमध्ये मडवलेली, आणि त्या माळेच्या ठिकाणी जो मेरुमणी आहे, जो आमच्यासाठी अत्यंत पवित्र अशा प्रकारचा आहे, त्याच्या ठिकाणी पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती आलेली आहे. हे काय माहितीये का, हे कल्पकता असावी, परंतु ती कुठे वापरायची, कुठे वापरायचं नाही, याचं एक भान देखील त्या वारकऱ्याजवळ असलं पाहिजे. ते दुर्दैवाने आज आपल्याला बघायला मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो विस्तार तुम्हाला दिसतो आहे ना, एका वारीमध्ये आलेल्या लोकांपैकी 1-2 लाख लोक दुसऱ्या वारीला नसतात, कारण की त्या लोकांना वारीचा अनुभव घ्यायचा असतो. त्या अनुभवापुरतं तिथे येतात. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमची भूमिका अशी आहे की एकदा जो आमच्याकडे येतो तो आमचाच झाला पाहिजे. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 25-30 दिवस वारीबरोबर चालल्यानंतर त्या माणसाला पुन्हा पुढच्या वर्षी जर या वाटत नसेल तर वारीत आम्ही कोणता संस्कार करतो आहोत, याचाही विचार आम्हाला करण्याची आवश्यकता आहे. आमचे महाराज लोक किती वारीबरोबर चालतात, ते किती चांगल्या पद्धतीने संप्रदाय लोकांना समजावून देतात, संप्रदायानुसार आपलं आचरण करून लोकांच्या समोर कशा प्रकारचा आदर्श त्या 20-25 दिवसामध्ये मांडतात, हे बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. एक सुंदर दृष्टांत तुम्हाला मी सांगतो, आमचं कसं व्हायला लागलेलं आहे एकंदर समाजाचं, की जुन्या काळातली गोष्ट आहे. आता तो प्रसंग कधी येत नाही आपल्याकडे, की मुलीला पाहायला जायचं आहे आणि मग त्या घरातल्या 8-10 माणसं, 2-4 बायका मुलीला बघायला जातात. खेडेगाव असतं, त्या गावामध्ये गाडी एकदाच जाते, ती गाडीने जातात, जेवण खावण होतं, मुलगी बघतात, मुलगी पसंत पडते, खूप चांगलं संस्कारी अशा प्रकारचं ते घर असतं. आणि आता गाडी नाहीये संध्याकाळपर्यंत म्हणल्यानंतर विचार असा होतो की मुलीचे अजून कलागुण आपण जाणून घेऊयात. मग विचारतात वडिलांना की मुलीला काय काय येतं. त्यावेळेस सगळं कलाकुसर येतं, काय भरतकाम, विणकाम, त्यावेळेसचे जे महत्त्वाचे विषय होते त्यात एक निपुण स्त्री कशी असावी अशा प्रकारचं सगळं तिच्याकडे आहे सांगतात. आणि हो म्हणाले, आमचं घर धार्मिक आहे, त्यामुळं तिला ती सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, वाचन लेखन करू शकते, तर गावामध्ये कथा सांगणं, रामायण, महाभारत, शिवलीला अमृत, काय हरिविजय, भक्तिविजय अशा प्रकारचं श्रावणातलं ग्रंथवाचन पण आमची मुलगी करते म्हणाले. अरे वा, छान म्हणाले, मग आम्हाला एखादी कथा सांगेल का? हो म्हणले. 4ची वेळ होती, चहा झाला आणि मुलीला सांगितलं तू कथा सांग. तिने रामायणामधला जो प्रसंग आहे भरत आणि रामाच्या भेटीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला. लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, म्हणाले काय सुश्राव्य अशा प्रकारची कथा सांगितली. झालं, कौतुक झालं, चहा झाला. ती गाडी संध्याकाळची यायची होती, ती रद्द झाली. आणि मग ठरलं की आता मुक्काम करून उद्या पुन्हा सकाळी जायचं आहे. मग म्हणाले इतकी दुपारी चांगली कथा सांगितली तर रात्री पण एखादी कथा ऐकू. मग बोलवा म्हणले मुलीला. तोपर्यंत तो तेवढा मोकळेपणा पण आलेला होता, मुलगी पसंत हे कळालं होतं सगळ्यांना. मग तिला म्हणाले की आता तू रामायणातली कथा सांगितली, आता दुसरी एखादी सांग. तर ती मुलगी काही सांगायला तयारच नाहीये. 2 मिनिट झाले, 5 मिनिट. अहो का म्हणले, तिला रामायण सोडून काही येत नाही का? ते म्हणले येतं तिला. नाही म्हणले, आमची इच्छा आहे की तिने महाभारतातला एखादा प्रसंग सांगावा. मग ते म्हणाले की महाभारत पण तिला येतं, पण आता का सांगत नाही आम्ही विचारतो तिला. मग मुलीला जाऊन त्यांनी विचारलं आतमध्ये की अरे तू का नाही सांगत, तुला तर येतं. मुलीने उत्तर दिलं की हे बघ, ते रामायण सांगायसाठी होतं, महाभारत यांच्या घरी गेले की मी करणारच आहे सुरू. आता हा व्यवहार आणि तत्वज्ञानामधला फरक आहे. मग तो फरक झिरपत आमच्या संप्रदायापर्यंत पण पोहोचलेला आहे. त्यामुळे आमच्या संप्रदायाचे धुरीण, आमच्या संप्रदायाचे कीर्तनकार, आमच्या संप्रदायाचे संस्था चालवणारे लोक यांचं सांगणं एक आहे आणि वागणं दुसरं आहे. त्यामुळे तो प्रत्यक्ष परिणाम जो आम्हाला पाहायचा आहे संप्रदायाचा तो दिसत नाही. पण सगळीच निराशेची परिस्थिती नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूयात की काय चांगलं घडतंय. मला तुम्ही सार्वजनिक बोललात, खूप चांगलं धाडसानं बोलला. पण दुसरा जो मुद्दा मला आता इथं घ्यायचा आहे की वैयक्तिक वर्तन कसं असावं. आपण एक संस्थाच्या पातळीवरती वगैरे बोलतो आहोत, तिथपर्यंत आपला विषय कसाही आलेलाच आहे. आणि मग मला सांगा की अशी तुम्हाला समोर आज आपण मागं पण चर्चा केली होती, अशा व्यक्ती आणि संस्था वारकरी संप्रदायातल्या कुठल्या आहेत. म्हणून मला हा जो प्रश्न विचारायचा आहे की प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाची शिकवण
त्या काळामध्ये दिलेली आणि आजच्या काळात ती लागू करत असताना आजचं आमचं वर्तन आम्हाला कसं ठेवावं लागेल, आजच्या काळाशी तो सगळा विचार जोडून घेऊन वागायचा. आम्ही तर त्या पद्धतीची वेशभूषा नियमितपणे करू शकणार नाहीत, त्या पद्धतीचं आचारही करणं बऱ्याच वेळा अवघड जाईल. मग तो विचार आणि आत्ताचा सगळ्याचा काळ ह्याचा सांधा जोडण्यासाठी वैयक्तिक वर्तन कसं ठेवता येईल? नाही, साधी गोष्ट आहे. तुम्हाला प्रत्यय द्यायचा आहे ना आपण वारकरी असण्याचा, तर तो प्रत्यय द्यायचा म्हणजे ज्ञानदेव तुकोबांना आम्हाला फॉलो करायचा आहे. आमच्यामध्ये कुणाबद्दलही मत्सर नसला पाहिजे, द्वेष नसला पाहिजे, आमचं अभक्ष भक्षण नसलं पाहिजे, आम्ही आपेय पान केलं नाही पाहिजे, आम्ही असत्य संभाषण नाही केलं पाहिजे, आम्ही लोकाच्या अंतःकरणाला यातना होतील अशा प्रकारचं कुठलंही वर्तन नाही केलं पाहिजे. आणि माझ्यामध्ये साक्षात देव आहे, माझ्या हृदयामध्ये देव आहे, मग देवाला साक्षी ठेवून माझा व्यवहार असला पाहिजे. आता म्हणजे गमतीचा भाग आहे, परंतु मी जर धूम्रपान करत असेल तर कुठला धूर मी माझ्या देवाच्या पर्यंत पोहोचवायला लागलेलो आहे याचं भान माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. माझ्या पायामध्ये विष्णू आहेत, माणसाच्या म्हणजे देहाच्या पायामध्ये विष्णू आहेत, अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची समजूत असेल तर ह्या विष्णूला घेऊन मी कुठं गेलं पाहिजे आणि कुठं नाही गेलं पाहिजे, हे जे भान आहे ना, हे वारकऱ्याचं वैयक्तिक वर्तनाचं लक्षण आहे. मी सामान्य वारकरी आहे, पण माझ्या मनामध्ये ती भूमिका असलीच पाहिजे. आणि मग माझ्या मनात ही भूमिका दृढ कशी होत जाईल, जेव्हा मला बघायला मिळेल तशा प्रकारचे व्यक्तिमत्व समोर बघायला मिळेल, तशा प्रकारचं अनुकरण मला समोर बघायला मिळेल. ते सगळं आता हे बघा, प्रत्यक्ष वारकरी नाही आहेत गणेश शास्त्री द्रविड, पण अख्ख्या भारताला माहीत असणारं व्यक्तिमत्व आहे. 45-50 किलो वजन आहे त्यांचं स्वतःचं, अंगावरती एक उपरणं सोडून दुसरं कुठलंही वस्त्र नाही, ते धोतर आणि उपरणं घालतात, जो आहार मिळेल तो एकदाच घेतात, अत्यंत कृश शरीरयष्टी आहे. हे वारकऱ्याचं वागणं आहे. ते वारकरी स्वतःला म्हणत असतील नसतील तरी आमच्या दृष्टीने ते वारकरी आहेत. नाहीतर मग तुमची लाल बुंद गाल आहे, तुमच्या हातावरती सूज आहे, तुमच्या पायावरती सूज आहे, बोटात अंगठ्या आहे, बोटामध्ये अंगठ्यांची माळ आहे, म्हणजे अंगठ्या नाही अंगठ्यांची माळ आहे. हे तुम्ही हे करून तुम्ही वारकरी व्हा असं कसं म्हणू शकाल? वैराग्य शिकवतो ना आमचा धर्म. आमचा धर्म वैराग्य शिकवतोय. आमचा धर्म प्रधान भगवंताला प्राप्त करणे सांगतोय. संसारामध्ये आल्यानंतरचं प्रधान कार्य भगवंताला प्राप्त करणे आहे. आपलं शरीर सजवणे नाहीये, आपल्या स्वतःला लोकांच्या समोर प्रोजेक्ट करताना अधिकाधिक सुंदर प्रोजेक्ट करणं नाहीये. आणि मग काय होतं की मग जेव्हा तुमचं अंतरंगामधल्या लक्षणांचं वजन कमी पडतं तेव्हा त्याची भरपाई तुम्ही बाह्यरंग लक्षणाला वाढवून करता. आणि ती वाढलेली सूज म्हणजे आत्ता जे तुम्हाला दिसतंय ते सगळं बाह्यरंग तुम्हाला दिसायला लागलेला आहे. फार चांगल्या पद्धतीनं आणि परखड, पुन्हा तुम्ही त्या संप्रदायाची परखडपणाची एक परंपरा चालवत आहेत, मला त्याचा विशेष आनंद आहे. समारोपामध्ये जयंतराव मला असं विचारायचं आहे की आजच्या काळामध्ये आपण जसं व्यक्तीचं वर्तनाच्या बाबतीमध्ये बोललो, संस्थांच्या पातळीवरती सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकेल? आता अगदी गल्लोगल्ली मंदिरं झालेली आहेत. नवीन ह्याच्यामध्ये विठ्ठलाची मंदिरं सगळ्यांनी जागोजागी उभारलेली आहेत. पण ह्याचा अर्थ असा होत नाही नुसतं मंदिर उभारलं म्हणजेच पुन्हा तुम्ही त्या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध जर तुमचं वर्तन राहणार असेल आणि त्या ठिकाणचा संस्कार होणार असेल त्याचा उपयोग काय? म्हणून जसं आपण व्यक्तीचा विचार केला तसा संस्थाच्या पातळीवरती सुद्धा आजच्या काळाला अनुकूल असं तुम्हाला कसं वर्तन किंवा कशी मांडणी करावी? श्रीकांतराव, साधी गोष्ट आहे. मंदिर उभारणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. ती एक भौतिक कृती आहे. जागा मिळवणे आणि बऱ्याच वेळेला अतिक्रमणाची जागा पण मिळवणे. अतिक्रमणाच्या जागेत मंदिर होऊ शकत नाही, पण ती जागा मिळवणे आणि मंदिर बांधणे अत्यंत सोपं आहे. माझ्या दृष्टीने वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही तिथेच विठ्ठलाचं मंदिर उभं राहावं, ज्या ठिकाणी काकडा आरती होण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणी देवाची पूजा होण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणी नित्य नैवेद्य होण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ होण्याची शक्यता आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आम्ही निश्चित करत नाहीत तोपर्यंत मंदिर बांधण्याचा, उभं करण्याचा त्याचा विचार आपण करू नये. हा एक भाग झाला. वारकरी संप्रदायाची अजून एक भूमिका आहे की मंदिरामधल्या मूर्ती इतकंच मंदिरालाही महत्व आहे. त्यामुळं देवपूजा हा जो शब्द आहे त्याच्याबरोबर आम्ही मंदिर पूजा हा पण शब्द का नाही जोडत त्याला? मंदिर परिसर स्वच्छ असला पाहिजे, तिथे सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अव्यवस्थितपणा तिथे नसला पाहिजे, चपला ठेवण्याची जागा असेल, हात धुण्याची जागा असेल, तिथे गंध लावल्यानंतर बोट पुसण्याची पण त्या भिंतीच्या, देवाच्या मंदिराच्या भिंती सगळ्या अष्टगंधानी जर रंगून जाणार असतील मग काय व्हायला लागलंय की काय म्हणता येईल त्याला, करायचं म्हणून करून टाकलेलं आहे. त्यामुळे वारकरी संस्थांच्या बाबतीमध्ये, वारकरी मंदिरांच्या बाबतीमध्ये, पांडुरंगाच्या मंदिराच्या बाबतीमध्ये ह्या पथ्या आपण पाळल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जिथे वारकरी घडतो त्या वारकरी शिक्षण संस्थांची भूमिका याच्यात प्रचंड महत्त्वाची आहे. तिथे हा संस्कार झाला पाहिजे. तिथे साधी राहणीमान कसं असतं ते शिकवलं गेलं पाहिजे. तिथे उच्च विचारसरणीचा आग्रह धरला पाहिजे. तिथे आधी अंतरंग लक्षणं ठेवली पाहिजेत आणि मग बाह्यरंग लक्षणं ठेवली पाहिजेत. खरं पाहिजे तर गंध लावताना आरसा न वापरतो तो वारकरी असं म्हणलं तरी चालेल. दोन
2-2 मिनिट 3-3 मिनिट आरशामध्ये समोर उभं राहून जर अष्टगंध लावत असाल, कशाला पाहिजे? ती पूजा आहे ईश्वराची. गंध लावून टाकलं, संपली गोष्ट. इतकं सोपी ती गोष्ट आहे. हा सगळा संस्कार वारकरी संस्थांमध्ये झाला पाहिजे आणि संस्थांच्या धुरीणाची ती जबाबदारी आहे. आमच्यासमोर ते व्यक्तिमत्वच आले पाहिजेत. मामासाहेबांना आम्ही समाजाने बघितलंय, धुंडा महाराजांना बघितलंय, शंकर महाराजांना. मी शंकर महाराजांना जिंतूरच्या बसस्टँडवरती बसची वाट बघताना बघितले बघा. आणि माझ्या दृष्टीने शंकर महाराज म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर तुकारामाचे अवतार आहेत. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेल्या माणसाला कधी वाटलं नाही की माझ्याकडे गाडी असावी आणि मी गाडीतनं प्रवास करावा. ठीक आहे, सप्ताह झालाय, आता बसस्टँडवरती वाट बघायची, जागेत जागा मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर ठीक. इतकं सामान्य पद्धतीने जगण्याकडे बघण्याचा जो एक संस्कार आहे वारकरी संप्रदायाचा, तो संस्कार आमच्या महाराज लोकांनी, कीर्तनकार लोकांनी, कथाकार लोकांनी आणि संस्था चालवणाऱ्या लोकांनी जपला तर मग आता आपण म्हणू शकतो की जो वारकरी संप्रदाय प्रत्यक्षात वाढलेला दिसतोय तो लोकांच्या वर्तनामध्ये पण वाढायला लागलाय असं आपल्याला म्हणता येईल. आणि तीच पांडुरंगाला आपण प्रार्थना करू शकतो. अतिशय सुंदर, अतिशय सोप्या पद्धतीनं, अतिशय परखड तुम्ही नेहमीच जसं मांडतात आणि म्हणूनच या आपल्या मालिकेला जो प्रतिसाद मिळतो आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीचा असा भाव करायची काही गरज नाही. शाकाहार आपल्याकडे सांगितला होता, त्याच्यातला आध्यात्मिक अर्थ जसं जयंतराव सांगते तसा दुसरा एक सरळ साधा अर्थ होता की हा गोदावरीच्या खोऱ्यातला संपन्न किंवा वेगवेगळ्या नदींच्या खोऱ्याचा, कृष्णेच्या, भीमेच्या, वैनगंगा सगळ्या खोऱ्यांचा, मांजरा सगळ्या नद्यांच्या खोऱ्यांचा समृद्ध असा प्रदेश आहे. धनधान्य इथे विपुल आहे ना, विपुल आहे. त्यामुळे आपण स्वाभाविकपणे शाकाहार असा सांगितला. त्याच्यासाठी आपल्याला मांसाहाराची गरज नाही. अपेयपांत तुम्हाला तुमची किमान विवेक बुद्धी जागेवर असावी असे कितीतरी व्यावहारिक पातळीवरची जे विज्ञानानं पण सिद्ध झालेले साधे मुद्दे आहेत. अशीच आपण चर्चा करत राहू. तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न आमच्यासमोर आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. जय हरी. धर्म जागृतीचा विधायक बुरुज